मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या किशोर शिंदे या मराठी यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महिलांना 30 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर यामध्ये बघा नवीन जी आर आलेला आहे, तो जी आर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर मित्रांनो बघा, व्हिडिओला सुरुवात करण्यापहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो बघा, या गॅस सिलेंडरमध्ये जर तुम्हाला तर बघा ही स्कीम कशी, यामध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागणार आहेत, त्यानंतर तुम्हाला सबसिडी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर त्यांनी पहिला पॉईंट आता सांगितलेला आहे, तो बघा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस असेल तर तुम्हाला 830 रुपये बँक अकाउंटमध्ये मिळणार आहेत. ते काय म्हणले, तर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस असेल तर तुम्हाला 830 रुपयांची जी मदत आहे ती बँक अकाउंटमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर त्यांनी दुसरा पॉईंट असा सांगितलेला आहे की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असाल, तुमच्याकडे उज्ज्वला गॅस नसेल तर तुम्हाला 530 रुपये मिळणार आहेत. जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस नसेल आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असाल तर तुम्हाला 530 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळणार आहेत. त्यानंतर त्यांनी बघा जो पहिला जी आर आहे आणि जो आत्ताचा जी आर आहे त्यामध्ये एक पॉईंट त्यांनी चेंज केलेला आहे. पहिल्या जी आरमध्ये कसं होतं बघा, गॅस हा फक्त महिलांच्या नावावर असेल तरच त्यांना पैसे देण्यात येणार होते. आता तसं नाही, आता गॅस हा घरातील कोणत्याही सदस्यांच्या नावावर असेल तर तो महिलेच्या नावावर म्हणजे करता येणार आहे आणि तुम्हाला पैसे मिळणार आहेत. तर आपण जे दोन्ही जे जी आर आहे ते आपण याच्यातून बघून घेऊ. हा बघा, हा पहिला जी आर होता. याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने आवश्यक आहे. हा जो पहिला जी आर आहे, हा किती तारखेचा बघा, 30 जुलै 2024 या तारखेचा हा जी आर आहे. इथं तुम्ही बघू शकता 30 जुलै 2024चा हा जी आर आहे. त्याच्यानंतर हा दुसरा जी आर आहे बघा, जो त्यांनी 4 ऑक्टोबरला निर्गमित केलेला आहे. हे बघा तुम्ही इथं तारीख पण बघू शकता, 4 ऑक्टोबर 2024 या दिवशी यांनी हा जी आर निर्गमित केलेला आहे. त्या शुद्धीपत्रकामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे बघा, की इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांना स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरित केल्यास त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र असतील. जर घरातील कोणत्या सदस्यांच्या नावावर गॅस असेल आणि त्याची जोडणी तुम्ही तुमच्या नावावर म्हणजे तुमच्या नावावर तो गॅस केला तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यानंतर त्यांनी शुद्धीपत्रकामध्ये असं पण म्हटलेलं आहे की बघा, 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येईल. त्याऐवजी खालीलप्रमाणे वाचण्यात यावा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी 1 जुलै 2024 पर्यंत शुद्धाधिपत्रकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिलांना लाभार्थ्यांना स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरित केल्यास त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र राहतील. बघा त्यांनी हा जो नियम आहे हा चेंज केलेला आहे. तर तुम्ही तुमच्या जर घरातील कोणत्या सदस्यांच्या नावावर गॅस असेल तर तो महिलांच्या नावावर तुम्ही करून घ्या, नंतर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांनी खाली असे म्हटलेले बघा, शासन निर्णय 30/7/2024 म्हणजे 30 जुलै 2024 रोजी मधील अन्य अटी व शर्ती व शासन शुद्धीपत्रक 4/9/2024 मधील सुधारित तरतुदी कायम राहतील. म्हणजे बघा बाकीच्या तरतुदी त्या कायम राहतील, फक्त हा निर्णय त्यांनी चेंज केलेला आहे. सदरील शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 23/9/2024 रोजीच्या बैठकीमध्ये निर्देशानुसार निर्गमित करण्यात येत आहे. जी 23 सप्टेंबर रोजी बैठक झाली, या बैठकीमध्ये हे जे एक चेंजेस आहे बघा तो चेंज केलेला आहे. तर बाकीचे बघा पहिल्या जी आरमध्ये जे पूर्णपणे जे बदल होते, जे नियम होते ते सगळे तसेच राहणार आहे. फक्त हा जो निर्णय होता सदर योजनेचा तो चेंज केलेला आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही बघू शकता, सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.6 लाख लाभार्थी सदर योजनेस पात्र राहतील. म्हणजे जे 52 लाख लाभार्थी ते ह्या योजनेस पात्र राहतील. त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेस पात्र असतील. त्या एका कुटुंबातील केवळ एका लाभार्थी सदर योजनेस पात्र असतील. म्हणजे एका कुटुंबातील फक्त एकच लाभार्थी हा योजनेस पात्र राहतील. सदर लाभ केवळ 14.2 किलोग्राम वजनात गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना अनुज्ञेय असेल. म्हणजे तुमच्या गॅस सिलेंडरचं जे वेट आहे ते 14.2 किलोग्राम असणे हे कायम आहे. तर बघा मित्रांनो, हा चेंज त्यांनी केलेला आहे. तुम्ही तुमचे हे जे चेंज आहे बघा, गॅस सिलेंडर कोणाच्या घराच्या दुसऱ्या सदस्यांच्या नावावर असेल तर तुम्ही तुमच्या नावावर महिलांच्या नावावर करण्यात यावे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.